नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये प्रसाद वाटप सुरूच राहण्याची भूमिका आता विश्वस्तांनी स्पष्ट केली। भाविकांच्या मागणीनुसार आम्ही मंदिरामध्ये प्रसाद वाटप सुरू केलं असल्याचं मंदिर विश्वस्तांनी सांगितलेलं आहे। काल या संदर्भात भारतीय पुरातत्व विभागाने पोलिसांना लाडू वाटपाच्या संदर्भात पत्रव्यवहार केला होता। मात्र लाडू वाटप बंद करण्याचे आदेश आम्हाला अद्याप मिळाले नसल्याचं मंदिर विश्वस्तांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे प्रसाद वाटप सुरूच राहील अशी भूमिका विश्वस्तांनी घेतली असून पुरातत्व खात्याला आता उत्तर देखील देण्यात आलं आहे। सर्वांची इच्छा होती की त्र्यंबकेश्वर देवस्थान मार्फत काहीतरी अधिकृत प्रसाद आम्हाला या ठिकाणी प्राप्त व्हावा। भाविकांच्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी ही योजना सुरू केली। त्यामुळे कोणाच्या तरी सांगण्यावरून आर्किओलॉजी डिपार्टमेंटने सुद्धा याची अशा प्रकारे दखल घेऊ नये असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। भाविकांचा प्रचंड प्रतिसाद तुम्ही आत्ताही बघत असाल तर या प्रसादासाठी या ठिकाणी आहे। या योजनेच्या समर्थनार्थ आम्ही सर्वच्या सर्व विश्वस्त त्या ठिकाणी आहोत। त्याच्यामध्ये आमचे चेअरमन हे न्यायाधीश आहेत वाघ साहेब, ते देखील याच्यात कायदेशीर बाबी तपासतील आणि ही योजना अखंड सुरू राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।